नमस्कार, मी ओमकार अंगडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. वाचकाभिमुख माध्यमाचे नवे पाऊल स्वागतार्ह. स्मार्ट न्यूजच्या पहिल्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन. दिवाळी पर्वाचा उत्साह शिगेला. दर्जेदार साहित्याने परिपूर्ण दिवाळी अंक. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर. खानापूरच्या समर्थनगरात चोरीमुळे खळबळ. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात नवे संदर्भ जोडले जात आहेत. अशावेळी आपल्या भूमिकेशी ठाम राहून वाचकाभिमुख पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असे विचार ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी काकणीकर यांनी व्यक्त केले. स्मार्ट न्यूज माध्यमाच्या वतीने यंदाच्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. स्मार्ट न्यूजच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन संस्थेच्या रामदेव गल्ली येथील कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, ज्येष्ठ पत्रकार आणि बेळगाव समाचारचे संपादक मधुकर सामंत, स्वदेशी पेपरचे संचालक नंदकुमार देशपांडे आणि मान्यवर उपस्थित होते. शिवाजी काकणीकर यांनी आपले विचार व्यक्त करताना स्मार्ट न्यूजच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आजच्या गंभीर परिस्थितीत खंबीर होऊन संकटांचा मुकाबला करणारी पत्रकारिता गरजेचे असल्याचे सांगितले. समाजाने स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी पत्रकारितेने कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेत काम करायला गेल्यानंतर गांधीजी ते सगळं करत असताना त्यांना आवर्जून एका गोष्टीची गरज वाटते आणि ते म्हणजे त्यांनी आपलं तर एक पत्रक काढल्याशिवाय काही खरं नाही. म्हणून ते एक पत्रक सुरू करतात. ओपिनियन अशा नावाचं त्यांनी पत्रक सुरू केलं. म्हणजे आम्ही लढा करत असताना किंवा चळवळ आपण आपली चालवत असताना त्याच्यासाठी आणखीन एका फार मोठ्या आणि महत्त्वपूर्ण गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे आपल्याकडं एक पत्रक असणं, पेपर असणं. याचं महत्त्व गांधीजींना त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं ते स्वतः लिहितही गेले, बाकी इतरही लोक लिहू लागले आणि आपलं म्हणणं काय आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं त्याचं फार मोलाचं योगदान राहिलं असं एकूण मी जे काय फार थोडं वाचलं त्याच्यातून माझ्या ते लक्षात आलं. आणि त्यानंतर भारतात आल्यानंतरही त्यांनी ते काही हे केलेलं नाही आहे. गांधीजी त्याच्यात जे काही लिहित असत म्हणजे ते मग इंडियन ओपिनियन असोत किंवा हरिजन पत्रिका त्यांनी जी काही सुरू केली त्याच्यामध्ये ते जे काय लिहित असत ते इतर सगळ्या लोकांना जे सांगायचं आहे तेच तेवढं ते लिहित असत असंही पण त्याच्यात उल्लेख आहे. प्राचार्य आनंद मेणसे यावेळी बोलताना म्हणाले, आजच्या युगामध्ये पत्रकारितेसमोर अनेक नवी आव्हाने उभी आहेत. पूर्वीच्या काळी घ्यावे लागणारे खडतर परिश्रम आता नाहीत. आधुनिकतेच्या प्रवाहामुळे वृत्तपत्र चालवणे सोपे बनते आहे की काय असे वाटते. मात्र तरी देखील वैचारिक संभ्रमाचा मुद्दा मोठा आहे. पत्रकारांनी नेमकं काय करावं याबद्दल संभ्रम दिसून येतो. अशावेळी समाजाच्या हितदृष्टीने पत्रकारितेचा वसा घेऊन कार्य करणारी मंडळी सक्रिय होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. आता ते पूर्वीच्या पेक्षा सोपं एका दृष्टीने झालं की त्यातले खेळ गेले आणि कॉम्प्युटर हवा. त्यामुळे इतकं काम सुटसुटीत सोपं झालं की काम करणाऱ्याला खूप सोयीचं झालं. नाही तर पूर्वीचं ते जे काम आम्ही बघितलं ना त्या अंगावरती काटा येतं आमच्या बघितलं. आता आठवलं तर का मधुर आहे ना, अंगावर काय ती एवढी मोठी चेस उचलायची आणि ती लावायची तुमच्या प्लेटवरती आणि मग ते प्रिंटिंग. आणि आता सगळंच टी व्हीवरती आलं, 24 तास आलं. आता बातम्या 24 तास आहेत आणि स्मार्ट न्यूज लगेच आम्ही बघत असतो. आज काय झालं, आज कुठे ॲक्सिडेंट झाला की तुमच्याकडनं कळतं काय झालं. इतकं फास्ट सगळं झालेलं आहे. आणि हे सगळं होत असताना ही कोरोनाची महामारी आली आणि आता काय राहणार काय जाणार हे कळत होतं. मी आमचे मित्र शहापूरकर सगळे बसलो दिवाळी अंक काढायचं का नाही, दिवाळी अंक निघेल की नाही. समजा आम्ही सगळी तयारी सुरू केली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. तर आमच्याकडे काय लॉकडाऊन कोणाला विचारून जाहीर होत नाही. एका माणसाला वाटतं की उद्यापासून भारत बंद, मग सगळंच गेलं. म्हणजे ते कोणाला विचारत नाहीत ना, त्यांच्या मनात आलं की ते बंद करतात आणि मग त्या दिवाळी अंकाचं करायचं काय. पण मग आम्ही जमलो आणि असा निर्णय घेतला की काय होईल ते होईल. जी 50 वर्षाची आपली परंपरा आहे ती आपण सुरू तरी ठेवूया ना. म्हणजे घरोघरी जर वाटू आपण अंक असं केलं आणि मग आम्ही दिवाळी अंक काढायचा निर्णय घेतला.
आणि ह्याने केलेलं आहे खूपच धाडस आहे. तुम्ही कोणाच्या बाजूचे अगदी स्पष्ट झालेलं आहे. आता देशात काय जगात झालेलं आहे. अमेरिकेत काय झालं आपण बघितलं, इकडे काय झालं बघितलं. तर आता भूमिका घेऊन जेव्हा तुम्ही उभं राहता तेव्हा मग त्या भूमिकेला पूरक ठरेल इतका अभ्यास तुमचा लागणार. आता एक पर्यावरण तज्ज्ञ इथे आहेत. या पृथ्वीचं करायचं काय? इथे प्रत्यक्ष काम करणारे आहेत, तिकडे शास्त्रज्ञ आहेत, 2 माणसं इकडे आहेत. ते साधा प्रश्न आहे बघा की आमचा नियम असा आहे की पृथ्वीवरती किमान 30% झाडं पाहिजेत. अवधूत बरोबर आहे ना? 30% पाहिजेत. आता ते 14.5% आलं. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक संपादक उपेंद्र बाजीकर यांनी केले. यावेळी त्यांनी स्मार्ट न्यूजच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोरोनाच्या परिस्थितीत मराठी पत्रकारितेसमोर निर्माण झालेल्या आव्हानामुळे सध्या पत्रकारिता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. अशावेळी संकटांचा सामना करून आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने स्मार्ट न्यूजने वाचक सेवेचे पाऊल उचलले आहे. अल्पावधीत जनसामान्यांच्या मनामध्ये पोहोचलेल्या स्मार्ट न्यूज माध्यमाने काळाची गरज ओळखून उचललेले पाऊल स्वागतार्ह असे ठरले आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातून दर्जेदार साहित्याची अनमोल भेट उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट न्यूज परिवारातील सदस्य रवींद्र पाटील, चेतन कारेकर, चंद्रकांत कलखामकर आणि मधु पाटील यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी स्मार्ट न्यूज परिवारातील सदस्य, मार्केटिंग विभाग प्रमुख राजेश पेटकर, व्हिडिओ एडिटर अमित रायकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट यांनी आभार मानले. दर्जेदार साहित्याने परिपूर्ण दिवाळी अंक. दर्जेदार साहित्याने परिपूर्ण असा हा स्मार्ट न्यूजचा दिवाळी अंक आहे. या दिवाळी अंकामध्ये वाचकांच्या सेवेचे व्रत घेऊन दर्जेदार लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. आकर्षक संपूर्ण रंगीत मांडणी आणि उत्तम दर्जाचे सादरीकरण या अंकाचे वैशिष्ट्य आहेत. वाचकांसाठी हा अंक संग्राह्य स्वरूपाचा असेल याची दक्षता स्मार्ट न्यूजने घेतली आहे. 90च्या उंबरठ्यावर आपल्या स्वमाधुर्याचा आविष्कार घडवणाऱ्या लता मंगेशकर यांचा जीवनपट या अंकामध्ये उलगडण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या संदर्भातील माहितीचे संकलन करण्यात आले आहे. दुबई आणि तैवान या 2 देशांच्या प्रत्यक्ष सफरीचा आनंदानुभव देणारे 2 स्वतंत्र लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संत साहित्यातील वैश्विक मानवतावाद या विषयावर ज्येष्ठ संत साहित्यिक अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या लेखाचाही समावेश अंकामध्ये आहे. त्याचबरोबर महिला वर्गाच्या सोयीसाठी दिवाळीचा फराळ बनविणाऱ्या पाककृती बेळगावातील ज्येष्ठ पाककौशल्य तज्ज्ञ मनीषा कक्केरी यांचाही लेख समाविष्ट करण्यात आला आहे. प्रसिद्ध विनोदी लेखक प्राध्यापक सुभाष सुंठणकर यांची कथा या अंकामध्ये आहे. त्याचबरोबर यावर्षी जाहीर झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा मागोवा घेणारा लेख प्राध्यापिका सुचेता कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे. महिला वर्गाची मने जिंकून घेणाऱ्या आणि घरांचा अविभाज्य भाग बनलेल्या मराठी मालिकांच्या मोहमायेच्या पैलू उलगडणारा लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त यावर्षीची महत्त्वपूर्ण घटना असणाऱ्या अयोध्या येथील राम मंदिर प्रकरण संदर्भातील लेख देखील स्मार्ट न्यूज टीमने संकलित केला आहे. त्याचबरोबर स्थानिक आणि बाहेरगावच्या अनेक साहित्यिक मंडळींनी आपल्या लिखाणाची भेट वाचकांसाठी दिली आहे. कविता आणि व्यंगचित्राचे दालन देखील या अंकामध्ये आहे. दिवाळी पर्वाचा उत्साह शिगेला. शहर आणि परिसरात शनिवारी सकाळी नरक चतुर्दशी आणि सायंकाळी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शहर आणि परिसरात दिवसभर उत्साहाला उधाण आले होते. शहराच्या कानाकोपऱ्यात लक्ष्मीपूजनाची धामधूम दिसून आली. कोरोनामुळे फटाक्यांना फाटा मिळाला होता, तरीही पारंपरिक पद्धतीने आपापल्या व्यवसायात केंद्रांमध्ये अनेकांनी दिवाळी लक्ष्मीपूजन साजरे केले. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिसणारा फटाक्यांचा जोर कमी असला तरीही ग्रीन फटाक्यांचा वापर करून अनेकांनी उत्साही दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या उत्साह पर्वाला पहाटेपासूनच सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई आणि आकाश कंदील यांच्या झगमगाटाचे चित्र दिसून आले. पहाटेपासून शहरातील सर्व रस्ते उजळले होते. घरांमधील आरती आणि पूजाविधी आटोपून नागरिक देवदर्शनाला बाहेर पडले होते. त्यामुळे पहाटेच्या वेळी देखील देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या सोहळ्यासाठी पूर्वतयारी करण्याकरिता दिवसभर बाजारपेठेत गर्दी होती. पूजा साहित्याची खरेदी करण्याकरिता नागरिकांचा ओघ वाढल्याचे दिसून आले. दिवाळी पर्वाच्या उत्साहाचा बहर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर.
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची निवड करण्यात आली आहे। संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचेही लक्ष वेधून घेतलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली। या निवडणुकीमध्ये भाजपने आपला वर्चस्व राखला आहे। माजी खासदार रमेश कत्ती यांची निवड करण्यात आली आहे। यामुळे भाजपचे जिल्ह्यातील वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्याचे दिसून येत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेची संपूर्ण निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। मात्र 3 जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली होती। त्यामध्ये खानापूर येथील निवडणूक लक्षवेधी ठरली होती। त्यात अरविंद पाटील हे संचालकपदी निवडून आले। जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपचा वर्चस्व दाखवणारी ही निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ नेते मंडळींनी दिलेल्या आदेशानुसार आपण पालन केले असून त्यांच्याच मार्गदर्शनामुळे अध्यक्षपदी 5व्यांदा संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया रमेश कत्ती यांनी व्यक्त केली। मी आता पक्षांना विनंती केलोय आणि पक्षांवर मी दबाव आणलोय, त्या घरातच तुम्ही द्या, माझा हे विनंती आहे। त्या घरात तुम्ही नाही दिला, नाही ते इकडे द्यायला होत नाही म्हटलं तर मी त्या संदर्भात माझा विचार करा। 2014 मध्ये 3000 मतांना मी पराभव झालेला आहे आणि त्यावेळी सुद्धा मी वंचित झालोय आणि परवा त्याच्यानंतर राज्यसभा देतो म्हणून सांगितलं होतं, तरी राज्यसभा मला दिलं नाही, तरी इरांना कन्नडला दिले, त्याबद्दल मी संतोष आहे। आणि आता हे एक चान्स आहे, पुन्हा या भागातील समस्या काही असेल ते केंद्र शासनाकडे जाऊन कामं करायचं एक संधी आहे। मला त्याला नाही दिलं तर मला कन्सिडर करावे असं माझं विनंती मी पक्षाच्या समोर मांडतोय। खानापूरच्या समर्थनगरात चोरीमुळे खळबळ। खानापूर शहराजवळ असलेल्या समर्थनगरात शुक्रवारी भर दिवसा चोरीची घटना घडली। येथील रहिवासी अरुण पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने व कुमार थंगम यांची दुचाकी चोरट्यांनी लांबविली। अरुण पाटील हे मूळचे आडव्या अंकलगी गावचे रहिवासी असून ते गोव्याला कामाला आहेत, तर त्यांची पत्नी कणकुंबी येथे शिक्षिका आहे। हलकर्णीचे निवृत्त शिक्षक एम गुंजीकर यांच्या मालकीच्या इमारतीत ते भाडोत्री राहिले आहेत। दिवाळीच्या सणानिमित्त खरेदीसाठी हे कुटुंब बेळगावला गेले होते, तर कुमार थंगम हे बाहेरगावी गेले होते। भर दुपारी झालेल्या चोरीत 1.5 तोळे सोने व थंगम यांची दुचाकी वाहनाच्या बॅटरी लांबवण्यात आल्या आहेत। चोरीची घटना समजताच पोलीस उपनिरीक्षक बसगवडा पाटील, क्राईम पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी भेट देऊन पंचनामा केला। पोलीस पुढील तपास करत आहेत। पाकिस्तानी हल्ल्यात ऋषिकेश रामचंद्र जोंधळे जवान शहीद। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला आहे। यामध्ये बहिरेवाडी तालुका आजरा येथील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे वय 20 हे जवान शहीद झाले। ऋषिकेश यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू येथे झाली होती। 11 जून 2020 रोजी सुट्टी संपवून जम्मू येथे हजर झाले होते। 2018ला कोल्हापूर BRO 6 मराठामध्ये ते भरती झाले होते। त्यानंतर बेळगावमध्ये ट्रेनिंग 9 महिन्याचे झाले होते। त्यांच्या पाठीमागे आई, वडील आणि एक लहान बहीण आहे। एकुलता एक मुलगा शहीद झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। येडियुराप्पांच्या नेतृत्वाचे समर्थन करण्याचा निर्णय। पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भाजप आमदारांच्या गटाची नुकतीच गुप्त बैठक झाली। या बैठकीचे रहस्य मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनीच उघड केले आहे। दरम्यान बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार व येडियुरप्पांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। पोटनिवडणुकीत विजयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला ऊत आला आहे। या प्रश्नी मुख्यमंत्री येडियुरप्पा दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली। या संदर्भात मंत्री जारकीहोळी यांच्या निवासस्थानी काही भाजप आमदारांनी गोपनीय बैठक घेतली। खानापूर परिसरात दिवाळी उत्साहात साजरी। पारंपरिक पद्धतीने दिवाळीचा सण खानापूर तालुक्यात साजरा झाला। पहाटेपासून अभ्यंग स्नान, आरती करण्यात येत होत्या, तर महिलांनी पहाटे उठून अंगणात रंगीत रांगोळी काढल्या होत्या। घरासमोर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दारात पणतीचे दिवे लावण्यात आले होते। लहानपासून थोरापर्यंत सगळ्यातून दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत होता। दिवाळीच्या सणानिमित्त खेडोपाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। शेतकरी वर्गातर्फे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी किराणा सामानाची भेट।
उद्यमबाग येथील न्यूट्रॉन प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक विनायक पाटील यांनी दिवाळीनिमित्त आपल्या कामगारांसाठी एक आगळा उपक्रम राबविला। आपल्या कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी बोनस स्वरूपात किराणा सामग्रीची भेट दिली। सध्याच्या दिवसात आवश्यक असणारी ही भेट मिळाल्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी साजरी करणे शक्य झाले आहे। त्यामुळे त्यांना कर्मचारी वर्गाने धन्यवाद दिले। कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असे सर्व किराणा सामान कलाश्री सुपरमार्केटमधून खरेदी करून कामगारांना दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पारिशवाड क्रॉसला APJ अब्दुल कलाम यांचे नाव देण्याची मागणी। शहरातील पारिशवाड क्रॉसला टिपू सुलतान चौक असे नामकरण करण्यात आले आहे। ते बदलून माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम असे नामकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी शुक्रवारी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विवेक बने यांना दिले। पारिशवाड क्रॉसला टिपू सुलतान चौक नामकरण करणे चुकीचे आहे। तातडीने ते रद्द करण्यात यावे, अन्यथा खानापुरात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बने यांनी निवेदनाचा स्वीकार करून येत्या 18 नोव्हेंबरला नगरसेवकांची पहिली बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीत या विषयावर चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले। निवेदन देताना युवा मोर्चा अध्यक्ष रोशन सुतार, अनंत सावंत, दिलीप सोनटक्के, किरण तुडवेकर आदी उपस्थित होते। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।